स्क्रीन समोर जे जे प्रेक्षक उभे राहिलेले आहेत आम्ही आपल्याला मॅनेजमेंट टीमच्या वतीने रिक्वेस्ट करत आहोत की आपण कृपा कर बसून घ्या. चला जाऊयात ऑन गोईंग मॅच कडे. वळवात ऑन गोईंग मॅच कडे. एक जबरदस्त सामना, क्लास बिटवीन टायटन्स. म्हणजे आपल्या विभागामध्ये ज्या संघानं भरपूर काळ अधिराज्य गाजवलेलं आहे असे दोन संघ एकामेकाच्या विरोधामध्ये. आई गावदेवी कोलारे बनाम जय हनुमान एक्सल या दोन टीम मध्ये सुरू होतोय क्रिकेटचा महारणसंग्राम. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पंचांकडून ग्रीन सिग्नल लेट्स प्ले गेम ऑन. आघाडीची जोडी भावेश आणि त्याच्या सोबतीनं समीर. बॉलिंग मार्क वरती कौशल. शॉट ऑफ गुड लेंथ होता. पॉज आणि एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न, बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता. 5 ओव्हरचे सामने असल्याच्या नंतर तुम्हाला वेगवेगळी व्यूहरचना आखावी लागते. बराच काळ 2-3 प्लॅन बनलेले असतात ऑलरेडी टीमचे की कुठेतरी थोडंसं शांत खेळावं, कुठेतरी आक्रमण करावं, हे काही 2-3 प्लॅन असतात. पाहूयात आता कशा प्रकारचे प्लॅनिंग घेऊन हे दोन्ही संघ उतरलेले आहेत. कौशल बोराड यांना फार वेळानंतर मैदानाच्या आतमध्ये आम्ही पाहत आहोत. ओ टॉपेज लागली आहे, जेलची शक्यता आहे. ओ कॅच ड्रॉप. अशा खेळाडूला बाद करण्याची संधी निर्माण झाली होती जो का मैदानाच्या आतमध्ये 5 षटकं थांबला तर इतकी धावसंख्या तो इंडिव्हिज्युअल बनवू शकतो की सेकंड इनिंग मध्ये तुम्हाला ते धावा चेस करण्यासाठी डिफिकल्ट होईल. सहज जेल होती, कदाचित जजमेंटच आला नसावा आणि विकेट किपर यांचा हात आपसूपच डोक्याला लागला. संदीप होते ॲज अ विकेट किपर आणि जशी कॅच सुटली तसं एक्सप्रेशन त्यांचे बघण्यालायक होते. कारण त्यांना माहिती आहे 5 ओव्हरच्या या क्रिकेटमध्ये तुम्हाला भरपूर व्यूहरचना आखाव्या लागतात. एक एक झेल किती महत्वाचे, एक एक 2-2 रन्स किती महत्वाचे आहेत हे सातत्याने या खेळाडूने पाहिलेले आहेत. बघा तुम्हाला पहिली 4 षटकं काही करून 20 मिनिटाच्या आतमध्ये कंप्लीट करायचे, त्याची आपण नोंद घ्या. पहिली 4 षटकं 20 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला काही करून कंप्लीट करायचे, त्याची नोंद घ्या. जवळपास बरोबर 10-9 सामना सुरू झालेला आहे. प्रत्येक षटकामागे तुम्हाला 5 मिनिटं आहेत. एक धाव पुस्तकावरती आहेत. कौशल बोराडे बॉलिंग करतात. स्ट्रायकिंग एंडला समीर लॉफ करतात. ओ द बॉल सेट, व्हाट अ शॉट. ॲज अ स्वीप, ॲज अ रो खेळत असताना एक टप्पा घेत बॉल सीमा पार. 4 धावा. सरळ बॅटने खेळत असताना व्ही मध्ये आलेला समीरच्या बॅटमधून हा चौकार. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 5 या धावसंख्येवरती. कौशल बोराडेवरती केलेलं समीरनं आक्रमण. धावा 4 टोटल जाऊन पोहोचलेली, ती बिनगडी बाद 5. खाली राहिला, अपेक्षाहून खाली राहिला, शरीरापासून दूर होता ते चेंडू. डॉट बॉल. तेच समीर सांगत असताना की जी त्याने अपेक्षा बाळगली होती त्या अपेक्षाहून खाली राहिलेला चेंडू. डॉट बॉल. धावा पुस्तकावरती धावा आहेत आतापर्यंत 5 धावा बिनगडी बाद. पुन्हा एकदा कमबॅक आपण कौशलचं पाहतात. 5 धावा त्यांच्या अगदी आपण पाहतात समीरनं कुठून काढलेल्यात. मजा येणाऱ्या मॅच मध्ये 5 ओव्हरचे हे सामने 2 षटकं पॉवर प्ले. फक्त वेळे संदर्भात कॉपरेट करा हीच विनंती दोन्ही टीमसाठी आम्ही करत आहोत. लॉंग ऑफला प्रोटेक्शन, त्यानंतर मिड विकेटला प्रोटेक्शन. फुल टॉस आहे, टर्न करतात ऑन साईडला. नाराज आहे स्वतःवरती समीर. असे चेंडू तो बाउंड्रीच्या बाहेर पाठवण्यासाठी ओळखला जातो. 1 रन या बॉलवरती. टीमची धावसंख्या 6. शेवटचा चेंडू आता बाकी राहतो. पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये सुरुवात चांगली केलेली खास करून कौशल बोराडेनं. कारण पॉवर प्ले म्हटल्याच्या नंतर सातत्याने बॅटिंग करत असताना टीमच्या वतीने आपण चांगल्या धावा पाहिलेल्या आहेत. या विकेटचा अंदाज घेता बॅटिंग करणाऱ्या टीमला फेवर जरूर केलेला आहे विकेटनं. पॉवर स्ट्रायकिंग एंडला भावेश. थोडेसे सेन्सिबल खेळत असताना भावेश एक्स्ट्रा बाउन्स मिळाला. डॉट बॉल. पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झालेला आणि पहिल्या ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या बिनगडी बाद 6 विथआउट लॉस 6.
आई गावदेवी कोलारे बनाम जय हनुमान एक्सल या दोन टीम मध्ये सुरू असलेला सामना. टॉस जिंकलेला एक्सल टीमनं फिल्डिंगचा त्याने घेतलेला निर्णय. कौशल बोराडे याने टाकलं पहिलं षटक, त्याने दिला धावा 6 आणि पहिल्या षटकानंतर सेकंड ओव्हरला बॉलिंग मार्क वरती आलेले गोलंदाज कुणाल. 20 मिनिटांचा अवधी तुमच्याकडे पहिल्या 4 षटकांसाठी, याची आपण नोंद घ्या. 6 धावा आतापर्यंत धावा पुस्तकावरती आहेत. श्री 11 संघाचे पुरस्कर्ते नरेंद्रजी गोमारे साहेबांच्या वतीनं पारितोषिक गावदेवी कोलारे संघासाठी आहे. ओव्हर द स्टंप्स. हाफ ट्रॅकर होता, लीव्ह केला वाईड बॉल. पंचांचा इशारा म्हणजे कुणालनं सुरुवात केलेली वाईड बॉलनं एक्स्ट्रा रन या बॉलवरती मिळते. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 7 या धावसंख्येवरती. कुणाल आलेले आहेत सेकंड ओव्हर मध्ये. पॉवर प्लेचं हे दुसरं षटक. दामाचं क्रीडांगण म्हटलं, दामाची स्पर्धा म्हटली तर तुम्हाला क्रीडांगणाच्या चौफेर फक्त आणि फक्त प्रेक्षक पाहायला मिळत असतात. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, टॉपेज फलंदाज बाद इथून होत आहेत. सॉफ्ट डिसमिसल, कुणालने पकडले ही जेल. बाद होतात फलंदाज समीर. धक्का लागलाय तो दुसरा, माफ करा पहिला धक्का समीरच्या स्वरूपामध्ये 7 या धावसंख्येवर. नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये सुमित गोमारे उपस्थित होत असताना डावराताचा आणखीन एक विध्वंसक फलंदाज आई गावदेवी कोलारे संघाचे नेतृत्व बऱ्याचदा या खेळाडूने केलेले ॲज अ बॅटर. चांगले चांगले शॉट्स आहेत, चांगले चांगले व्हेरिएशन, चांगले चांगले फटके सुमितच्या एक्सपिरियन्स मध्ये आहेत. आता पावत एक एक कडून त्याला अस्त्र बाहेर काढावं लागतील. 7 या धावसंख्येवरती एक गडी बाद. ओ एक्स्ट्रा बाउन्स, सबमरीन डिलिव्हरी होती. काय चेंडू टाकलेला कुणालनं. ऍक्शन रिप्ले पाहणं कदाचित इंटरेस्टिंग ठरेल. हा 5 सेकंड फ्रेम, दोन्ही फ्रेम तुम्हाला पाहायला मिळतात. 2 व्ह्यू एकाच फ्रेम मध्ये. काय जबरदस्त बाउन्सर टाकलेला आहे. ओळखलं होतं सुमितनं जवळपास त्या कारणासोबत सुरुवातीलाच त्याने डिफेंड करण्याचा सुरुवातीलाच प्रयत्न केला. जबरदस्त चेंडू होता कुणालचा. शोल्डरचा इम्प्लिमेंट फिंगर चेंडूवरती रोल करत असताना फायदा झालेला. डॉट बॉल. 7 या धावसंख्येवरती एक गडी बाद. हाफ ट्रॅकर आहे आणि गॅप शोधलेली आहे. फार काळ शांत राहील तो सुमित कसला. बॉल सर डीप स्कोअर लेग, बाउंड्रीच्या बाहेर. धावा 4, चौका. सातत्याने बाउन्स देत आहेत. फटका सुमितचा जो चाललाय सरळ फाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर. धावा 4, चौकार. डीजे मास्टरच्या वतीनं ऐकत आहोत केतन म्हात्रे यांचं संगीत. अखंड महाराष्ट्राला पडलेले गोड स्वप्न, स्वप्नाचं नाव केतन म्हात्रे.
समोरून खेळण्याचा प्रयत्न, पुढे येऊन फुटवर्कचा वापर केला होता, बरोबर वॅकंड एरियामध्ये बॉल पडलेला. 2 धावा या बॉलवरती मिळतात. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 18 या धावसंख्येवरती. आफ्टर एंड ऑफ सेकंड ओव्हर 18 ऑन स्कोर कार्ड, लॉस ऑफ 1 विकेट. एक गडी गमावत कोलारे संघाने धावा बनवलेल्या त्या 18. गावदेवी कोलारे टीम साठी शुभेच्छा आलेल्या आहेत. त्या शुभेच्छांचा स्वीकार आपण करूयात आणि त्यांचं सुद्धा हार्दिक असं स्वागत आपण करूयात. स्कूप करण्याचा प्रयत्न होता, रनआउटची देखील इथून शक्यता. विकेट किपर इन्व्हॉल्व्ह झालेले आहेत बॉल पकडण्यासाठी. लेग बायच्या मदतीनं ही सिंगल या बॉलवरती मिळते. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 1च्या मदतीने 19 या धावसंख्येवरती. हॅलो हॅलो चेक. एक गडी बाद 19 धावा. सेकंड ओव्हरचा स्पेल कंप्लीट करण्यासाठी कौशल बोराडे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती आलेले आहेत, ज्याने पहिल्या षटकामध्ये सुरुवात जबरदस्त 6 या धावसंख्येने केली आहे. जास्तीचा टाइम घेऊ नका हीच विनंती आम्ही दोन्ही टीम कडून करत आहोत, खास करून जे हनुमान एक्सेल टीम कडून. धावसंख्या एक गडी बाद 19. ओव्हर नंबर 3. राऊंड द स्टम्प्स. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. हा डॉट बॉल. पहिल्या 2 पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये खास करून गोलंदाजी करत असताना कौशलनं स्टार्ट चांगला दिला आपल्या टीमसाठी. 6 सुरुवात केली पहिल्याच ओव्हरमध्ये. त्यानंतर सेकंड ओव्हरला कुणाल आले त्यांच्या विपक्षामध्ये 2 चौकारासह धावा वसूल केला. सेकंड ओव्हरमध्ये 19, माफ करा 11. ओ व्हॉट अ कॅच. चिपकली आहे जणू काय जेल. बॉडी स्ट्रेच केली, मेहनतीचा फायदा मिळत असताना विकेट किपरनं पकडली आहे जेल. संदीप होते आणि जबरदस्त जेल पकडून एक विध्वंसक फलंदाजाला बाद करण्यामध्ये यशस्वी ठरलेले आहेत कौशल. फलंदाज बाद. प्ले जे संदीपने जेल पकडलेली, बॉडीला स्ट्रेच केलं, डाव्या हातामध्ये पकडलेली जेल. ऍक्शन रिप्ले. दोन्ही व्ह्यू एकाच फ्रेम मध्ये. एज लागली पाठीमागे, बॉडीला स्ट्रेच केली आणि डाव्या हातामध्ये एका हातानं स्पेक्टॅक्युलर जेल पकडलेली संदीपनं. फलंदाज बाद. आता नवीन फलंदाज इनॅट नंबर 4 मध्ये एंटर्ड होत असताना मनोज गोमारे. आणखीन एक विध्वंसक फलंदाज आहे, परंतु मैदानाच्या आतमध्ये आता कामगिरी करणं गरजेचं आहे, कारण फार काळ सावधपणे खेळलेला गावदेवी कोलारे संघ. कमी गतीने टाकला, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्याच्या नंतर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये बॉल. थोडेसे गतीमध्ये पेसला ओळखू शकलेले नाहीयेत. कौशल बोराडे इन ऍक्शन आपल्याला मैदानाच्या आतमध्ये ऑन स्क्रीन तुम्ही त्यांना पाहतायत. धावा आहेत आतापर्यंत 19. शेवटच्या अंतिम 2 बॉल. 30 षटकाला सुरुवात आणि बघता बघता 4 चेंडू डॉट आलेले आहेत. लॉफ करत होते, दूर ठेवला शरीरापासून, अवे फ्रॉम द बॉडी. पेस व्हेरिएशनचा फंडा. या आधीचा चेंडू कमी गतीने टाकला, त्यानंतरचा चेंडू वेगाने टाकला. कदाचित माइंडसेट चेक करत असताना मनोज गोमारे यांचा
कौशल बोराडे. जबरदस्त चेंडू, वेगवान चेंडूच्या हाताळणी, म्हणजे प्रत्येक बॉलवरती नवनवीन व्हेरिएशन, नवनवीन अस्त्र बाहेर काढत असताना कौशल जो बॉलिंग करतो ओव्हर नंबर 3 मध्ये. 2 गडी बाद 19. शेवटचा अंतिम चेंडू, लॉफ करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न. आणखीन एक चांगला बॉल, डॉट फेकलाय कौशलनं. ओव्हर नंबर 3, 3 षटकाचा खेळ. इथून झालेल्या पूर्ण पहिल्या बॉलवरती एक लेग बायची सिंगल आली आणि त्यानंतरचे 5ही डॉट बॉल फेकले, एक विकेट इन्क्लूड होती आणि जबरदस्त पद्धतीचं षटक कंप्लीट केलेलं कौशल बोराड्यानं. ओव्हर कंप्लीट 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर गावदेवी कोलारे संघाची धावत संख्या जाऊन पोहोचलेली आहे 2 गडी बाद 19 धावा. तीन ओव्हर मध्ये धावा झालेल्या आहेत 2 गडी बाद 19 धावा. शेवटचा आजच्या पहिल्या फेरीमधील शेवटचा सामना अष्टविनायक बेकरे बनाम किरवली या दोन टीम मध्ये पुढची लढत आहे. आम्ही दोन्ही टीमचे कॅप्टनला रिक्वेस्ट करत आहोत की आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी आमच्या नाणेफेक कक्षामध्ये यावं. किरवली बनाम अष्टविनायक बेकरे, म्हणजेच सोमेश्वर मसने बनाम तेजस बडेकर हा सामना आपल्याला पाहायला मिळणार. म्हणजे त्यांचे प्रतिनिधित्व करत असताना हे दोन संघ इन ऍक्शन दिसणार आहेत. तर आम्ही दोन्ही टीमचे कॅप्टनला रिक्वेस्ट करत आहोत आपण टॉस करण्यासाठी आमच्या टॉस बॉक्स मध्ये यावं. 3 ओव्हरचा खेळ पूर्ण झालेला आहे 2 गडी बाद 19 धावा. तीन ओव्हर मध्ये 2 गडी बाद 19. ओव्हर नंबर 4 मयूर आलेत, मयूर बोराडे ओव्हर नंबर 4 मध्ये. बोला तयार. वेगवाने चेंडू समोरून काढला, आणखीन एक चांगला चेंडून सुरुवात केलेली ओव्हर नंबर 4 मध्ये मयूरच्या वतीनं. डॉट बॉल आला. भावेश कोळंबे यांचा विचार केला, फेस केले चेंडू 5, फक्त एक सिंगल त्याने इंडिव्हिज्युअली बनवलेली आहे. मनोजनं 3 बॉल डॉट केले, म्हणजे कुठेतरी पहिल्या ओव्हर पासून हावी ठरलेले जयनुमान एक्सेल संघाचे हे तीनही गोलंदाज. ओव्हर नंबर 4 ला सुरुवात, मयूर पहिला बॉल डॉट न सुरुवात 19 ला. 2 गडी बाद लॉफ करतात. फोरआर्मच्या साह्यानं फक्त टर्न केला चेंडूला, डीप मध्ये प्रोटेक्शन पकडली जेल. फलंदाज बाद, धक्का तिसरा 19 ला गावदेवी कोलारे टीमला. सो मच. मयूरला देखील इथे सफलता मिळत असताना कुठेतरी आक्रमण करण्याचा प्रयत्न, जो मेंटल प्रेशर बनलेला सध्या तरी गावदेवी कोलारे टीम वरती, आणि त्याच प्रेशरला हँडल करू शकलेले नाहीयेत. फलंदाज बाद 19 ला तिसरा धक्का. फुल टॉस आहे, टर्न करतात ऑन साइडला. कुमार आलेत नवीन फलंदाज. क्षेत्ररक्षक डीप मध्ये स्क्वेअर ऑफ द विकेट कळत असताना 1 रन या बॉल वरती मिळते. संघाची धावत संख्या जाऊन पोहोचलेली ती 20 वरती. गडी गमावले ते आतापर्यंत 3. कौशल बोराडेचे 2 षटक कुठेतरी फायदेशीर ठरले. सेकंड ओव्हर मध्ये 2 चौकार आले. सेकंड पॉवर प्ले मध्ये. आता चौथ्या ओव्हर मध्ये बॉलिंग करतोय तो मयूर. धावत संख्या 20. गडी 3 बाद झालेत. मयूर बॉलिंग करतोय. मनोज वरती जबाबदारी वाढलेली आहे, कुमार वरती जबाबदारी वाढलेली आहे. ओव्हर द स्टंप्स. फुल टॉस आहे, नटराज स्टाईलने खेळले, डीप मध्ये प्रोटेक्शन पकडली आहे जेल. आणखीन एक फलंदाज बाद. धक्का चौथा 20 या धावत संख्येवरती गावदेवी कोलारे टीमला. बॅटर आउट.
मनोज देखील परतलेत, नवीन फलंदाज बंटी वाघे आता मैदानाच्या आतमध्ये. 4 गडी बाद 20 धावा. नक्की कशा रीतीची प्लॅनिंग होती गावदेवी कोलारे संघाची हे देखील पाहणं गरजेचं आहे. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन ते करू शकले असते किंवा दोन्ही हार्ड हिटर फलंदाज ते उतरवू शकले असते. कमी गतीने टाकलाय, आणखीन एक डॉट बॉल. आडवा बाटने खेळण्याचा प्रयत्न, ऍक्शन रिप्ले खेचून मारण्याचा प्रयत्न होता. फ्रंट फूट बाहेर काढला आणि त्यानंतर बॉलला चेस करण्याचा प्रयत्न. बंटीचा एक्सप्रेशन. उडता पंजाबनं जबरदस्त गोलंदाजी केलेली आहे. मयूर बॉलिंग करतायत. शेवटचा आणि अंतिम चेंडू. 4 गडी बाद 20 धावा. शेवटचा बॉल बाकी आहे. कुमार वरती जबाबदारी वाढलेली आहे कारण तो आलेला जवळपास 5व्या क्रमांकावरती. फक्त एक चेंडू त्याने फेस केलेला. 100च्या स्ट्राईक रेटनं त्याने अकाउंट ओपन केलेला आहे, परंतु येणाऱ्या अंतिम षटकामध्ये कुठेतरी धावा बनवाव्या लागतील. हाफ ट्रॅकर एक्स्ट्रा बाउन्स समोरून उडाला चेंडू. अचानक टेक ऑफ झाला. डॉट बॉल. ओव्हर कंप्लीट 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 4 गडी बाद 20 धावा गावदेवी कोलारे संघाने बनवलेल्या आहेत. या ठिकाणी पाहणार होता अष्टविनायक बेकरे विपक्ष. भैरवनाथ किरवली हे दोन संघ आपण पाहतो. दोन्ही संघाचे कॅप्टन रेडी आहेत, तयार राहायचे आपण. हा, आयोजकांशी काय भेट असेल ते करून घ्या लगेच. ओके, धन्यवाद. तेजसने सांगितलं आमची अष्टविनायक बेकरे. चला आपण गले भेट करून घ्या. लॉफ करतात. एक्स्ट्रा कव्हरला सुरुवात कुमारने केलेली. एक्स्ट्रा कव्हरला हा एक्स्ट्रा ऑर्डिनरी चौकार आलेला आहे. ऍक्शन रिप्ले पाहूयात आपण. या चेंडूचा लॉंग ऑफ ओव्हर द स्टंप्सनं बॉलिंग करत असताना थोडासा दूर ठेवला, फायदा उचलत ऑन द टोस खेळलेला फटका एक्स्ट्रा कव्हरला हा चौकार. शेवटच्या अंतिम ओव्हर मध्ये गोलंदाज बंटी आलेत. शेवटच्या अंतिम षटकामध्ये चौकार आलाय. 4च्या मदतीनं 24 धावा. कमी गतीने टाकलाय. नाराज आहे स्वतःवरती कुमार. लाईनला थोडस लेट ओळखलं, त्या कारणास्तव डॉट बॉल. चार गडी बाद 24 धावा. शेवटचे 4 महत्वपूर्ण चेंडू आहेत बंटीच्या हातामध्ये. खास करून जबाबदारी, रिस्पॉन्सिबिलिटी कुमार वरती आहे. लॉफ करण्याचा प्रयत्न, क्रॉस बॅटरी स्ट्रोक कॅच होता. समोरून चेंडू काढलेला पुन्हा एकदा बंटीनं. हा ऍक्शन रिप्ले. बॅट्समनचा स्थान. सुरुवातीला फ्रंट फूट बाहेर काढला, थोडेसे पाय वाकवले आणि स्वतःवरती नाराज. अजिबातच संपर्क राहिलेला नाहीये बॉटम बॉलचा. प्रॅक्टिस पासून थोडेसे दूर गावदेवी कोलारे संघाचे फलंदाज त्याचा इफेक्ट जाणवत असताना दूर ठेवला शरीरापासून. क्षेत्र सोडले बंटीनं. रनआउटची शक्यता होती. सेकंडचा कॉल. 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत आणि 22च्या माध्यमातून या 2 धावा. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद. 2 रन या बॉलवरती मिळतात आणि टीमची धावसंख्या ही जाऊन पोहोचलेली आहे 26 या धावसंख्येवरती. 26. स्टार महेश कदम यांची या ठिकाणी आगमन झाले. महेश कदम यांचं मनापासून हार्दिक स्वागत. कारण एक कर्जत टेनिस क्रिकेट मधले स्टार आहेत, तर त्यांचं या ठिकाणी मनापासून हार्दिक स्वागत. महेश कदम म्हटल्याच्या नंतर MK ब्रँड आणि त्याच MK ब्रँडचं आगमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक स्वागत आपण करूयात. आज बुतिवली संघ जरी इन ऍक्शन नसला तरी कदाचित बेकरे संघाला सपोर्ट करण्यासाठी तो आलेला. त्यांचं सुद्धा हार्दिक असं स्वागत आपण करूयात. गणेश कोंडे पण या ठिकाणी आहेत.
तरी गणेश कोंडे सध्या फॉर्ममध्ये आहेत का नाही माहिती नाही, का सध्या पाहिलं नाही, पण तेही कर्जत टेनिस क्रिकेटमधले स्टार आहेत. कोंडे ब्रदर्स हे नेहमी फॉर्म मध्ये असतात. शरीरापासून दूर वाईट बॉल पंचांना कॉल केलेला. एक एक्स्ट्रा रन या बॉलवरती मिळते. 27-27. बुतवली संघ उद्याच्या रात्रीमध्ये इन ऍक्शन दिसेल. हा सगळे स्टार्स कर्जत मध्येच आहेत. 27 धावा 5 गडी बाद. पुन्हा एकदा बॉलर तयार. लॉफ करण्याचा प्रयत्न वरच्या बाजूला लागला. टर्न झाले बॅट हातामध्ये. सेकंडचा कॉल आहे. निघाले दोन्ही बॅटर. 2 धावा इथून पूर्ण होतात. 2च्या मदतीने संघाची धावसंख्या 29. शेवटचा बॉल आता बाकी राहिलेला. मागच्या मॅच मध्ये 47 डिफेंड झाल्या. आमचे जामगरे साहेब या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं हार्दिक स्वागत आम्ही करूयात. शेवटचा बॉल आता बाकी राहिलेला आहे. 29ला 5 गडी बाद. एक्स्ट्रा बाउन्स समोरून उडाला चेंडू. डॉट बॉल. ओव्हर कंप्लीट. पहिल्या सत्राचा डाव इथून अटपला. पहिल्या सत्रामध्ये आई गावदेवी कोलारी संघानं धावा इथून बनवलेल्या आहेत. त्या फक्त 29 म्हणजे विजयासाठी 30 धावसंख्येचं टार्गेट. चला नेक्स्ट मॅचचा टॉस आपण लगेचच करूयात. जरूर टॉससाठी मी या ठिकाणी विनंती करतो आमचे चेकिन यांना आपल्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी करूया. समोर असेल आजच्या या पहिल्या फेरीतील शेवटचा सामना अष्टविनायक बेकरे वर्सेस किरवली या दोन संघादरम्यान टॉस केला जाईल. या दोन्ही संघाचे कॅप्टन आपण यायचे. ठिकाणी जरूर नाणे सी भैरवनाथ किरवली विपक्ष अष्टविनायक बेकरे या दोन संघादरम्यान जातोय. तर सी भैरवनाथ किरवली संघाने टॉस जिंकल्या प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. अष्टविनायक बेकरे संघ आपली फलंदाजी असेल. इनिंग ब्रेक नंतर मॅचला पुन्हा एकदा सुरुवात होते. बॉल द्या आयोजन कमिटी.
रन बॉल इक्वेशन म्हणजे 30 चेंडूंमध्ये 30 धावा. आघाडीची जोडी कौशल अंपायर बॉल देतात, लक्ष द्या. कौशल बोराडे आणि संदीप बोराडे आघाडीची जोडी. मागच्या मॅच मध्ये 47 धावा डिफेंड झाला, तेही 14 धावे संख्येचं म्हणजे 14 धावाने जवळपास सामना जिंकला होता. आता पाहूयात या सामन्यामध्ये 30 चेंडूमध्ये 30 धावे संख्येचं इक्वेशन. मॅच ऑन. वेगाने टाकलेल्या चेंडू सुमितनं केलेली सुरुवात. बॅटिंग करत असताना एक मोठा प्रश्नचिन्ह होता का सुमित ओपन करू शकला असता का, लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन उतरू शकला असता का. कदाचित वेगळ्या रणनीतीनं आज उतरला असावा कोलारे संघ. 30 बॉल 30. पहिला बॉल डॉटने सुरुवात. वेगवाने चेंडू ऑन साइडला सहजतेने टर्न केलेला, वेगावरती दिला कलात्मकतेने उत्तर. संदीपच्या बॅटमधून फटका सीमा पार. धावा 4. आपण ऍक्शन रिप्ले क्रीजचा चांगला वापर केलेला. चौकार. बॅकफुटला जाऊन किरवली संघाचा कॅप्टन आपण आयोजकांशी संपर्क साधायचा लगेच. आणि त्याचबरोबर आपण पाहतोय बेकरी संघाचा कॅप्टन आपण लगेच यायचे. फुल टॉस आहे. लॉंग ऑनला थोडीस फंबल करत असताना करण होते त्या ठिकाणी. पहिल्या अटेम्प्ट मध्ये पिकअप गॅदर विकेट येऊ शकले असते कदाचित. 5 धावा पुस्तकावरती. जावाबा यांचं आगमन झालेलं, त्यांचं हार्दिक स्वागत. 5 धावा. शेवटच्या अंतिम 2 बॉल या पहिल्या ओव्हरच्या आता बाकी आहेत. 26 बॉल मध्ये 25 धावा संख्येचं आता इक्वेशन. फक्त पुश करत असताना ही सिंगल रन या चेंडूवरती मिळते. टीमची धावा संख्या 1च्या मदतीनं 6 धावा. 25 बॉल मध्ये 24 आता इक्वेशन. शेवटचा अंतिम चेंडू आता बाकी आहे. महत्वाची गोष्ट आहे ज्या अनुमान एक्सेल टीम साठी की विकेट आलेली नाहीये. वेगवाने चेंडू पाठीमागे चाललाय बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल ओव्हर कंप्लीट. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झालेला. पहिल्या ओव्हरमध्ये सुमितच्या विरोधामध्ये धावा आल्या त्या फक्त 6. 24 बॉल मध्ये 24 धावा संख्येची गरज. रन बॉल इक्वेशन. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या तर 6. 24 चेंडूंमध्ये 24 ची गरज आहे. 24 फ्रॉम 24.
रन बॉल इक्वेशन पहिल्या ओव्हरमध्ये 6, 24 बॉलमध्ये 24. आघाडीची जोडी जी अजूनही मैदानाच्या आतमध्ये कौशल बोराडे आणि संदीप बोराडे. चोवीस बॉल मध्ये 24. बघा ब्लॅक स्क्रीन समोर जे प्रेक्षक असतील आम्ही आपल्याला रिक्वेस्ट करत आहोत थोडेसे साईड व्हा प्लीज. गोलंदाज तयार. 24 बॉल मध्ये 24 धावा. संभात बॉलिंग मार्क वरती बंटी. बंटीने जर विकेट हॅट्रिक घेतली तर श्री 11 संघाचे यशस्वी पुरस्कर्ते नरेंद्रजी गोमारे साहेबांच्या वतीनं 1000 रुपयांचं पारितोषिक आहे जर बंटीनं या ओव्हरमध्ये विकेट हॅट्रिक घेतली तर. बंटी वागे हा खेळाडू तुम्हाला इन ऍक्शन दिसेल केपीएल मध्ये श्री 11 बादशाह वॉरियर्स टीमच्या वतीनं खेळताना दिसेल. धावत संख्या जाऊन पोहोचलेली ती 7. रन बॉल इक्वेशन 23 मध्ये 23. ओ पेस वेगवान चेंडून हाताळणी केलेली आहे. बंटीला तुम्ही ऑन स्क्रीन पाहता. डॉट बॉल. विनोदजी मिणमिणे साहेबांचा नुकताच आगमन या स्पर्धेच्या ठिकाणी होता. आम्ही विनंती त्यांना करत आहोत की आपण आमच्या व्यासपीठावरती यावं. आम्ही आपलं सहर्ष स्वागत करत आहोत. वेगवान चेंडू एक्स्ट्रा कव्हरला गॅप इथून शोधलेली आहे. एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा ऑर्डिनरी क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह बॉल सीमा पार. धावा 4 चौकार. आणि काय एफर्ट होते भावेश यांच्या वतीनं. बरोबर गॅप शोधून काढलेली आहे. संकेत बोराडे यांच्या वतीनं पारितोषिक. संदीप बोराडे यांच्यासाठी 3 सलग षटकार 1000 रुपयांचं पारितोषिक. 21 चेंडूंचा आता खेळ बाकी राहतोय. 21 चेंडूंमध्ये विजयासाठी 19. चांगला पेस आहे. टप्प्यावरती नियंत्रणची गरज आहे आता सध्या तर या ओव्हरमध्ये. बंटीच्या विरोधामध्ये फटका संदीपचा चौकार. पाठीमागे चालला बॉल. फर्स्ट स्लिपला रनआउटची शक्यता. क्लोज कॉल होता. 1 रन या बॉलवरती मिळते. टीमची धावसंख्या 1च्या मदतीनं 12 या धावसंख्येवरती 12 ऑन स्कोर कार्ड. पुढे येऊन खेळले होते लेट कट. ओ डायरेक्ट हिट काम तमाम होतं या ठिकाणी कौशलचं. 1 रन या बॉलवरती मिळते. टीमची धावसंख्या ही जाऊन पोहोचलेली ती 12 वरती. इक्वेशनचा विचार केला. 20 बॉलचा खेळ बाकी आहे. 20 मध्ये 18 बॉल होता यार. वेगवान चेंडू आडवा बाटनं स्क्वेअर लेगला क्लिअर करत नटराज साईडने खेळलेला फटका चालला सरळ सीमा पार. धावा 4 सुंदर चौकार. बॉल तयार. हवेत खेळलेत. जेलची शक्यता. खेळाडू डाऊन द बॉल पकडलीये जेल. फलंदाज बाद. धक्का पहिला 16ला. पहिला गडी बाद झाला. कौशल परततात मैदानाच्या बाहेर. इक्वेशन 18 बॉल मध्ये 14 धावेंचं.
यासाठी 14च इक्वेशन आहे. वेगवाने चेंडू, बॉलर्स बॅक ड्राईव्ह, रन या चेंडूवरती मिळत नाहीये. डॉट बॉल. एफर्ट 100% मैदानाच्या आतमध्ये देत असताना सर्व गावदेवी कोलारे संघाचे हे खेळाडू नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये करण बोराडे. इक्वेशन 17 चेंडूंमध्ये 14 धावसंख्येचं शॉट एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू प्लेस करण्यात आले. शॉट मिड विकेट. बॉल तयार. वेगवान फुल टॉस टर्न केला ऑन साइडला. गॅप आहे. क्षेत्ररक्षक. हो चांगली फिल्डिंग. किरण होते डीप मध्ये. सेकंडचा कॉल. 2 धावा या बॉलवरती पूर्ण होतात. 2च्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ते 18 या धावसंख्येवरती. हळूहळू क्लोजिंग फिल्डर वाढायला सुरुवात झालेली आहे. ते वाढणं देखील गरजेचं, कारण धावा तिथून कमी डिफेंड करायच्या. 16 बॉलमध्ये आता 12चं इक्वेशन. ओ प्रॉपर यॉर्कर. बँग ऑन टार्गेट. काय चेंडू टाकलेला सुमितनं. ऍक्शन रिप्ले. 2 फ्रेम इन ऍक्शन. बॅटर आणि बॉलर. ओ प्रॉपर खोला टाकलेला चेंडू. काय जबरदस्त चेंडू टाकलेला सुमितनं. अक्षरशः प्रेमात पडवा या चेंडूंच्या. 15 मध्ये 12. तसाच प्रयत्न होता. मिस्टेक. या धावा वाचवाव्या लागतील. या धावा वाचवाव्याच लागतील. शॉट एक्स्ट्रा कव्हर क्लोजिंग फिल्डरच्या माध्यमातून याच धावा रोखण्यासाठी त्यांना प्लेस केलेला आहे. 14 बॉलचा आता खेळ बाकी राहतो. 14 चेंडूंमध्ये विजयासाठी 11 धावसंख्येची गरज. प्रत्येक चेंडूवरती रणनीती आखत असताना, प्रत्येक चेंडूवरती फिल्डिंग बदलत असताना, कारण इथून जास्त चेंडूंमध्ये कमी धावा रोखायच्यात. लेस दॅन अ बॉलचं इक्वेशन आहे. म्हणजे 14 बॉल मध्ये विजयासाठी 11 धावसंख्येची गरज आहे. चौदा बॉल 11 धावा. सुमित या सॅकिंग एंडला. करण यॉर्कर होता. समोर ड्राईव्ह करतात. लॉंग ऑफला प्रोटेक्शन. क्षेत्ररक्षक पोहोचतात. चांगली फिल्डिंग. करणच्या वतीनं फक्त 1 रन या बॉलवरती. कोलार संघाला हार नाहीये मंजूर, तर एक्साल संघाला जिंकणे जरूर. 1 रन या बॉलवरती. इक्वेशन 13 मध्ये 10चं. प्रत्येक बॉलवरती रणनीती बदलते. गावदेवी कोलारे संघ सहजतेने हार मानेल. तो कोलारे संघ कसला टफ फाईट देत असताना एक्सल टीमला. 13 मध्ये 10. ओ प्रॉपर यॉर्कर. न दांडा ना शेंडा, डायरेक्ट बुंदा. डॉट बॉल इथून फेकलेला. इक्वेशनचा विचार केला. 12 बॉलचा आता खेळ बाकी राहतोय. 12 चेंडूंमध्ये विजयासाठी 10 धावेंची गरज. तेव्हा जावेद खोत आपल्याला आमंत्रित करतात व्यासपीठावरती यायचं. मनापासून हार्दिक स्वागत. फ्रेंड्स चषक दामत या स्पर्धेमध्ये तमाम जे प्रेक्षक वर्ग या ठिकाणी आहेत, मान्यवर आहेत, त्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत. बा 12 बॉलचा खेळ बाकी आहे. 12 चेंडूंमध्ये 10ची आता गरज राहिलेली आहे. जय हनुमान एक्सल बनामाई गावदेवी कोलार या 2 टीम मध्ये रंगत असलेला सामना. 5-5 षटकांचे सामने असल्याच्या नंतर क्रिकेट पाहण्याची आणि क्रिकेट खेळण्याची मजा काही औरच असते. 12 मध्ये 10. पहिला चेंडू करणचा सरळ लोअर फुल टॉसला कन्वर्ट करतात क्षेत्ररक्षक सुमित पोहोचलेत. 1 रन कंप्लीट. कॉल सेकंडचा. डायरेक्ट हिट आणि काम तमाम. फलंदाज संदीप मैदानाच्या बाहेर परततोय. दुसऱ्या धावेचा मोह आवरू शकलेला नाहीयेत. फलंदाज बाद. काम तमाम केलेलं. सुमितची डायरेक्ट हिट.
करण बुंडेरे बॉलिंग करत असताना सुमितची डायरेक्ट हिट, फलंदाज बाद. इक्वेशन मध्ये पुन्हा एकदा बदल होत आहे. वेगवाने चेंडू, या डॉट बॉलची तर गरज आहे कोलारे टीमला. आणखीन एक निर्धाव चेंडू फेकलेला आहे. लॉफ करण्याचा प्रयत्न, जवळपास खेळाडू नाहीयेत. 1 रन कंप्लीट. कॉल सेकंडचा रनआउटची शक्यता. डायरेक्ट थ्रो कुमारच्या हातामध्ये. आणखीन एक काम तमाम. फलंदाज बाद. परतील करणच्या स्वरूपामध्ये धक्का बसतो एक्सल टीमला. फलंदाज मैदानाच्या बाहेर. टर्न झाला डीप मधून. कुमार वेगान आलं. डायरेक्ट थ्रो. विकेट किपर कुमारच्या हातामध्ये आणि फलंदाज इथून बाद. आता इक्वेशन उरलेलं आहे. 9 चेंडूंचा खेळ बाकी राहतोय. 9 बॉल मध्ये विजयासाठी 8 धावसंख्येची गरज. 9 बॉलचा आता खेळ बाकी राहतो. 9 चेंडूंमध्ये विजयासाठी 8 धावसंख्येची गरज. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम. जे क्लोजिंग फिल्डर वाढवले ते कोलारे टीम न, त्याचा कुठेतरी फायदा होत असताना 9 बॉलचा खेळ बाकी राहतो. 9 बॉल मध्ये 8 धावसंख्येची गरज. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उपस्थित झालाय बंटी. त्याच्या सोबतीनं नॉन स्ट्रायकिंग एंडला फलंदाज खेळतोय संगम बोराडे. सामना रंगतोय मैदानाच्या आतमध्ये. कौशल बोराडेची गेलेली विकेट. संदीप रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झाला. करण रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झाला. मॅच आता बनली आहे. 9 बॉलचा खेळ बाकी आहे. 9 बॉल मध्ये आता 8 धावसंख्येची गरज. करण बुंडेरे यांच्या हातामध्ये चेंडू. गावदेवी कोलारे बनाम जय हनुमान एक्सल. लिव्ह केला बॉल. वाईड बॉल. एक्स्ट्रा रन. मस्ट निडेड एक्स्ट्रा रन मिळत असताना एक्सल टीमला. इक्वेशन 9 बॉल मध्ये आता 7 धावसंख्येची गरज. लगेचच नाराज झाला करण, कारण त्यांना माहिती आहे एक रनचं महत्व काय आहे. एक रन तुम्हाला या सामन्यामधून, या स्पर्धेमधून मैदानाच्या बाहेर फेकण्यासाठी पुरेशे आहेत. वेगवाने चेंडू. अगदी परफ्यूम डिलिव्हरी आपण पाहत आहात. शॉर्ट ऑफ गुड लेंथ. एक्स्ट्रा बाउन्स. टेक ऑफ. रायझिंग डिलिव्हरी. डॉट बॉल. धावसंख्या धावा पुस्तकावरती येते 23. 7 धावसंख्येची गरज. गोलंदाज तयार. वेगवाने चेंडू. 1 मोर डॉट बॉल. ब्रिलियंट पीस विथ द पेस. जबरदस्त चेंडू करणच्या वतीनं. आणखीन एक डॉट बॉल इथून फेकलेला. आता बॉल बाकी राहिलेले ते 7 आणि विजयासाठी 7 धावसंख्येची गरज. 7 बॉल 7 धावा. करण तयार. ऑन साइडला टर्न करता डीप मध्ये क्षेत्ररक्षक. ओ व्हॉट अ कॅच. व्हॉट अ कॅच. जबरदस्त झेल त्या ठिकाणी पकडलेली आहे. बंटी वाघे सूर मारलेला आहे आणि मैदानाच्या आतमध्ये मोक्याच्या वेळी ही झेल पकडलेली आहे. स्पेक्टॅक्युलर कॅच. झेल आवडली असेल तर बंटीसाठी एकदा जोरदार टाळ्या. बंटी थोडेसे दूर होते. बॉडीला स्ट्रेच केली आणि त्यानंतर सूर मारलेला. झेल इथून पकडलेली आहे. फलंदाज बाद. आता शेवटचा अंतिम षटकाचा खेळ बाकी राहतो आणि अंतिम ओव्हर मध्ये धावा बनवाव्या लागतील जय हनुमान एक्सल टीमला. 6 बॉल कंपल्सरी 7 धावसंख्येची गरज.
महत्वपूर्ण सामना आता स्ट्रायकिंग एंडला पोहोचलाय. संगम बोराडे स्ट्रायकिंग एंडला. नवीन फलंदाज कुणाल मैदानाच्या आतमध्ये. 6 बॉलचा खेळ बाकी आहे. 6 बॉल मध्ये 7 धावसंख्येची गरज. मी मागाशी देखील उल्लेख केला होता सहजतेने हार मानेल तो कोलारे संघ कसला. पहिलाच बॉल सरळ ड्राईव्ह करतात. लॉंग ऑफला प्रोटेक्शन. क्षेत्ररक्षक नाहीये जवळपास. बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. क्रीडांगणाला आग लावत सीमा पार. महत्वपूर्ण चौका. आलेला चौकार संगम बोराडे यांच्या बॅटमधून कुठेतरी फायदेशीर ठरला. या चेंडूवरती जर यदा कदाचित बंटी वाघेचा थ्रो नॉन स्ट्रायकिंग एंडला जर असता तर या चेंडूवरती कदाचित बरंच काही घडू शकला असतं. कदाचित रन देखील पूर्ण झाली असती. कदाचित नॉन स्ट्रायकिंग एंडलाच थांबला असता संगम. 3 बॉलचा खेळ बाकी राहतो. 3 बॉल मध्ये आता विजयासाठी 2 धावसंख्येची गरज. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम. 3 बॉल 2 धावा. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज पोहोचलेला संगम बोराडे. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती संकेत आता नवीन फलंदाज पोहोचतात. गोलंदाजी मार्क वरती संभाजी वाघे. आता संभा. 3 बॉल 2 धावा. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम. गोलंदाज तयार. एज लागून पाठीमागे जवळपास शॉर्ट कव्हर पॉइंटला बॉल. 1 रन कंप्लीट. कॉल सेकंडचा. नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो. फलंदाज बाद. किरण मोरेनं नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो का केला नाही हा मोठा प्रश्न चिन्हात उभा राहिलेला. 2 बॉल मध्ये आता 1 धावाची गरज. करायच्या होत्या 2 धावा 1 रन या बॉल वरती मिळते. आता 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 2 बॉल मध्ये 1 धाव संख्येची गरज. 2 बॉल 1 रन. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे. स्ट्रायकिंग एंडला संगम बोराडे. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती नवीन आलेले फलंदाज सचिन बोराडे मैदानाच्या आतमध्ये उपस्थित. 2 बॉल 1 रन. आई गावदेवी कोलारे बनाम जय हनुमान एक्सल या 2 टीम मध्ये सुरू असलेला हा जबरदस्त चित्तदारक सामना. म्हटलं जातं हुनर तो सब में होता है, बस किसी का छप जाता है तो किसी का छप जाता है. स्वप्न जर तुम्हाला पूर्ण करायचे तर मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला मेहनत करावीच लागणार आहे. संभाच्या हातामध्ये कोलारे संघाचं भविष्य आहे तर संगम बोराडेच्या हातामध्ये एक्सल संघाचं भविष्य निर्भर आहे. 2 बॉल 1 रन. वेगवाने चेंडू. सामना इथून जिंकलेला आहे जय हनुमान एक्सल संघानं. 30 धावसंख्येचा सामना शेवटच्या ओव्हर पर्यंत आणलेला आहे गावदेवी कोलारे संघानं. त्यांचं देखील आपण विशेष असं कौतुक करूयात. आडलक टीम गावदेवी कोलारे आणि चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये पेश केलेला आहे.
जय हनुमान एक्सल टीमना अभिनंदन. दोन्ही टीमचं आपण तेवढंच कौतुक करूयात आणि वळूयात या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.